हॅलो, मी सोना लांडगा आजारी आला याची वस्तू सांगणार आहे. एक मेंढपाळ होता. तो त्याचा एक मुलगा होता. त्याचं नाव होतं सज्जू. पण त्याला मेंढीला डोंगराला चालण्यासाठी जो गावात असतं तिथे घेऊन जायला नसे. पण तो आपल्या वडील जो असतात त्यांचा तो लाडका असल्यामुळे कधी त्याला लागत नसे. पण एक असा दिवस आला की शेपाला 3 दिवसासाठी गावाला जायला लागणार होता. त्यामुळे तो सदूला म्हणाला, हे बघ सदू, मी 3 दिवसासाठी गावाला चाललेलो आहे. गावाला 3 दिवस चांगलं लक्षात ठेवायचं बरं का. जंगली प्राणी हल्ला करते. ते जंगलातला कोणी प्राणी दिसला की लगेच शोधून गाव गोळा करायचं. त्यांनी हो म्हटलं. मग तो सगळे मेंढ्यांना घेऊन डोंगराला गेला. गवत खाण्यामध्ये मग्न होतं आणि साधू बाजू झाडावर बसला होता. पण त्याला असं चुपचाप बसायचं खूप मोठा कंटाळा आला. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांनी आठवली गोष्ट आठवली की हे पण गोष्ट लक्षात ठेव, कोणता जंगली प्राणी आला तर लगेच उठून गाव जो असतो ते गोळा करायचं. आपण वडिलांवर लोक खरंच गोळा होतात का हे पाहिजे त्याला इच्छा झाली आणि म्हणून तो जोराने ओरडू लागला, लांडगा आला रे, लांडगा आला रे करून. मग सगळे गावकरी आपले हातलं काम टाकून काठी घेऊन सदूकडे धावले. लांडग्याला पळून लावण्यासाठी काही जण थर बघत. या सगळं पाहून सदू जोराने पोट धरून हसू लागला. त्याला असताना पाहून एक गावकरी म्हणाला, अरे पोरं, कुठे आहे लांडगा? तर मग सदू म्हणाला, लांडगा कोणी आलं नाही, मी तुमची परीक्षा घेत होतो. यावर तुम्ही येता का नाही हे मी पाहत होतो. गावकऱ्यांना सदूच्या या वागण्याचा गावकऱ्यांना फार राग आला. पुन्हा असं नाव वागण्याचा सल्ला देऊन गावकरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मेंढ्याला गवत चारण्यासाठी सोडून सदू झाडाला बसला. आज पुन्हा गावकऱ्यांची गंमत करायची त्याला लहर आली. म्हणून तो जोराने ओरडू लागला, लांडगा रे, लांडगा रे. तर मग पुन्हा गावकरी गोळा झाले. सदू पुन्हा हसायला लागला. त्यामुळे गावकरी भारी लागले. अरे शर्या, असं खोटं बोलून का आमचा वेळ घालवतोस? असं जर खरा लांडगा आला तर मग कोयचा तुझ्या बजेटीला. तर मग गावकऱ्याने एवढं समज देऊन सुद्धा सदूला त्याचा काही परिणाम झाला नाही. मग तो परत ओरडू लागला, लांडगा रे. तर मग एक गावकरी म्हणाला, अरे तो पोरगा परत गंमत करत असेल आपली, तो गप काम कर चल. मग तो आपल्या घरात विचार करतो, आपण लांडगा आला रे असं ओरडून सुद्धा लोक का नाही आले या विचारनं आता सदूला झोप नाही. त्याने विचार केला, रोज आपण लांडगाच फसवतो म्हणून लोक फार हुशार झालेले असते. म्हणून आपण उद्या वेगळी गंमत करू, लांडग्याच्या ऐवजी वाघाचं नाव घेऊ, म्हणजे लोक तरी नक्की फसतील. त्याप्रमाणे
तो जोराने ओरडू लागला, वाघ आला रे, वाघ आला रे. मग पुन्हा सगळे गावकरी धगे वाजवत पद्धतीला धावून आले आणि सदूला असताना आधीच रागवले. आता सगळ्यांनी ठरवलं या पद्धतीच्या मदतीला न्यायचं असं ठरवून गावकरी निघून गेले. त्यांना फसवण्यामध्ये निविष्ट जाणारा आनंद सद्दूच्या चेहरा दिसत होता. पण मेंढ्या एक गाव ओरडू लागल्या हे बघण्यासाठी सद्दूने आपली मान हलवली. तर तो तर खरंच घाबरला, कारण त्याच्या समोरून खरं एक वाघ त्याच्या मेंढ्याला घेऊन जात होता. आता सदूचा नस घाबरला. तो बोटाने ओरडू लागला, धावा धावा वाचवा, वाघ आला, धावा वाचवा. पण त्याच्या होतेला वैताले कोणतेही गावकरी त्याच्या मदतीला आलेच नाही. आता सदूला खोटबोलीची चांगली शिक्षा मिळाली होती. मग या गोष्टीतून काय शिकायला मिळतं की कधीही खोटं बोलायला नाही पाहिजे. अशी होती लांडगा आला याची गोष्ट.